माझं नाव आदित्य इनामदार, मी कोजागिरीचा या वर्षीचा प्रोग्राम मॅनेजर आहे. आणि पहिलं तर कोजागिरीच्या सर्वांना शुभेच्छा. चंद्र पाहिला असेल, सुंदर उत्सव होता. आपली या वर्षीचा कार्यक्रम म्हणजे स्वर्णरंग सिंगिंग कॉम्पिटिशन. बेसिकली ही आहे प्रिलिमिनरी राऊंड BMMच्या कन्व्हेन्शनसाठी LA मध्ये जे आहे पुढच्या वर्षी सारेगम हा कार्यक्रम जो आहे त्याच्यासाठी ही प्रिलिम राऊंड आहे, फर्स्ट राऊंड. त्याच्यानंतर अजून एक राऊंड होईल पुढच्या वर्षी. सो इकडनं जे क्वालिफाय होतील आणि बाकी सेंटर्समधून क्वालिफाय होतील त्यांचे अजून काही असेच गाण्याचे राऊंड होतील पुढच्या वर्षी. आणि त्यातनं जे क्वालिफाय होतील ते BMMला ॲक्च्युअल शोच्या वेळेस सेमीफायनल्स आणि फायनल्स असे राऊंड होतील. सो बेसिक थोडेसे रूल्स सांगायचे, थोडीशी कल्पना द्यावी तुम्हाला म्हणून. 3 कॅटेगरीज आहेत, किड्स, यूथ, अडल्ट. आणि प्रत्येक कॅटेगरीमधनं आपण विनर्स पुढे नेक्स्ट राऊंडला क्वालिफाय करणार आहोत. आणि आपण आता जे आहे ना 25 पार्टिसिपंट्स आहेत, मिक्स आहेत सगळ्या याचे. वी विल मिक्स अप दी ऑर्डर, कोणी कधी येऊन म्हणेल गाणं. आणि फक्त मराठी गाणी आहेत, तो एक सर्वात महत्त्वाचा रूल आहे. जॉनर कुठलाही चालेल, काही हरकत नाही, पण मराठीच हवीत गाणे. काही कॅरिओके ट्रॅक्स आहेत, काही लाईव्ह ऑर्केस्ट्रा असणार आहे, काही लोक ट्रॅक वापरणार नाही आहेत. तर प्लीज तुमचे मोबाईल सायलेंटवर ठेवा, व्हायब्रेटवर ठेवा, कारण त्यांनी ऑलरेडी काही म्युझिकवर प्रॅक्टिस केली आहे. तुमच्या म्युझिकने ते कन्फ्युज होऊन जाते. तर बेसिकली कॉम्पिटिशन आहे, तर आपल्याला पहिल्यांदा जजेसना भेटायला पाहिजे. तर आपल्याकडे या 3 जजेस आहेत. पहिले जज आहेत मृणालिनी आरकडकर, सर्वांना माहितीच आहे. म्युझिक टीचर आहे, शी इज अ परफॉर्मिंग आर्टिस्ट अँड शी इज अ डायग्नोस्टिक सोनोग्राफर. मला माहिती होतं. शी इज अ वर्सटाईल सिंगर. खूप शो झाले US, इंडिया, कॅनडा सगळीमध्ये शो झालेले आहेत. आणि मागच्या कन्व्हेन्शनला कार्यक्रम झाला होता तेव्हा सुद्धा तिने ऑफिशिएट केलं होतं. त्याच्यामुळे शी इज वेल एक्सपिरियन्स्ड आणि आपलं लोकल रिप्रेझेंटेशन आहे. सो वेलकम मृणालिनी. सेकंड जज आहेत ते आपण इम्पोर्ट केलेत मुंबईहून, स्पेशली श्री सुधीर भाटखंडे. सिंगर आहेत आणि खूप वर्ष गाणं शिकतात आणि 77 सालापासून म्हणजे खूप प्रचंड एक्सपिरियन्स आहे, टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, शोजचा एक्सपिरियन्स आहे. मोठ्या लोकांकडून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. Our pleasure to have him as one of the judges. Basically, neutral judge म्हणून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. Third judge is जाहीर सोनी. त्या मिल्वॉकीहून आलेल्या आहेत खास जजिंग करण्यासाठी. अजून एक न्यूट्रल जज आपल्याला हवा आहे आणि त्यामुळे शी कम्स देअर आणि 8 वर्षाच्या वयापासून गाणं शिकतात. सो प्रचंड एक्सपिरियन्स, अगेन अवॉर्ड भरपूर जिंकलेले आहेत. सो शी कम्स विथ अ लॉट ऑफ पेडिग्री. सो आपले जे 3 जजेस आहेत, दे विल, I know they will do a good job. I'm pretty sure they will make the best choices. आणि होप डिट्रॉइट आणि अदर एरियाज जे आसपासमधले लोक आलेले आहेत पार्टिसिपेट करायला, त्यांना मस्त जज करतील आणि आपण पण त्यांना प्रोत्साहन देऊ आणि डिस्टर्ब नाही करणार. प्लीज गाणं तुम्हाला जर गुणगुणायचं असेल त्याच्याबरोबर तर मनातल्या मनात गुणगुणा. ओके, सो विदाउट फर्दर अडू we will start the program. नमस्कार मंडळी. दरवर्षी कोजागिरी आता महाराष्ट्र मंडळ कुठला ना कुठला तरी सुरेल गाण्यांचा कार्यक्रम बनवते. तर यंदा BMMच्या सारेगमाची प्राथमिक फेरी आपण इथं होस्ट करत आहोत. तर सादर करत आहोत स्वररंग. पहिल्या गाण्याकरता येत आहे महाराष्ट्र मंडळ ऑफ डिट्रॉइट तर्फे वैदेही डोंगरे. तिचं गाणं आहे उघड्या उन्हा झाल्या. शोभा गुलटूंने गायलेली ही एक गझल आहे. गीतकार आहेत उमाकांत खणेकर आणि संगीतकार आहेत, मूळ संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे. तर सादर करीत आहेत डिट्रॉइटच्या वैदेही डोंगरे.
खूपच सुंदर वैदिक. आता पुढील गाणं आहे पाहिले ना मी तुला आणि सादर करणार आहेत अॅनर्बरचे प्रणव देशपांडे. मूळ गायक आहेत सुरेश वाडकर. हा चित्रपट होता गुपचूप गुपचूप आणि कवी आहेत मधुसूदन कालेकर. तर प्रणव देशपांडे. नमस्कार. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. ला 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 ला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी. मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी. पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी. रूप देखणे बघून नयन हे सुखावले. रूप देखणे बघून नयन हे सुखावले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. पाहिले न मी तुला. पाहिले. धन्यवाद. खूप छान गाणं. गायिका आहे छोटी रिया पवार. ती सादर करणार आहे शांता शेळक्यांनी लिखित एक सुंदर भक्तिगीत जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गजाननाश्री गणराय. गजानना श्री गणराय आदि बंधु तुझा मोरया. गजानना
गायक आहेत अमोल दामले. ते सादर करीत आहेत आगबाई अरेच्चा या चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीत दिलेलं गाणं मन उधाण वाऱ्याचे. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्याच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्याच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. तनना तनना ना 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 हे तनना तनना ना 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 ओ आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरले, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते भावरते झडते अडखडते का पडते, कधी आशेच्या हिंडोळ्यावर मन हे वेडे झुलते. अंतरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरणी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. रुणझुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बाबडे नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते. जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भाषाच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. खूपच छान अमोल. मंडळी, आतापर्यंत जेवढ्या गायकां गाऊन गेले त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
पुणेकरांचा पुणेरीपणा आणि शुद्ध मराठीचे प्रेम आपल्याला माहितीच असेल. तर अशाच शुद्ध मराठीविषयी जरा काही ही आपण गंमत बघूयात. घेऊन येत आहेत अभिजित व रुपाली पराडकर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, आनंदी मराठे, आनंदी मराठे, आनंदी मराठे. या कुठं आहात तुम्ही? दुपारचे 12 वाजले. थँक्यू. अरे थँक्यू काय? ही काय वेळ झाली ऑफिसला यायची? काय झालं? मला वाटलं तुम्ही का लवकर येणार नाही, म्हणून मी ऑफिसच्या बाहेर पडले आणि टपरीवर मला माझी फ्रेंड भेटली. ती म्हणली चल आपण एक चाय टाकू. मी म्हटलं टाकू. तसं मी चायला काय लवकर येणार नाही. मी चाय टाकत होती, एवढा जोरात तुमचा आवाज आला आणि मी घाबरले आणि पलत आली. अरे ही काय भाषा झाली का? पलत आली काय? चाय टाकू काय? टपरी काय? आपण कुठं काम करतो ह्याच्यात काय भान आहे का? वागिका म्हणजे मराठी वाडमय विकास कार्यालय. अगं मराठी नाही का? मराठी. तेच ते कसं? टी वेगळा आणि ठी वेगळा. म्हण ठी. ती तर मग अशी घेतलं ना टपरीवर. आता वेगळं म्हण ठी. मी तुला आणि सोपं करून सांगतो. तू ट ना ह ट ह म्हण. ट ह. तो म्हणाला जणी केला, तो आपल्याला नाही करायचा. मी तुला आणखी थोडं सोपं करून सांगतो. हे बघ, हा असा ट, त्याला लावायचा ह. ट ह ट ह. ट ह बरोबर. ट ह ट चुकीच्या वेळी चुकीचं गाणं छान म्हटलेलं आहे. थँक्यू काय? सॉरी सर, मी चुकली. मग अशी काय म्हणालीस? वाडमय. अगं वाडमय नाही ग, वाङ्मय म्हण. जसं लिहिलं तसंच वाचलं. ते ड नाहीये, ग आहे. म्हण वाङ्मय. वांगमय. असं सुट म्हणायचं, एकत्र म्हण. वाङ्मय. वांग्यावरून आठवलं, काल रात्री मम्मीने वांग्याची भाजी केली, लय तिखट झाली. मम्मी बोलली त्या ताळाची कूट टाक. मग कूट टाकली, भाजी खाल्ली, भात खाल्ला आणि भाकरी बी खाल्ली. काय खाल्लं? भाजी खाल्ली, भात खाल्ला आणि भाकरी खाल्ली. तुमच्यात भ अक्षर वापरत नाहीत का? बरं काय बाबा. बरं बाबा का? सर, मी चुकली. चुकली नाही म्हणायचं, चुकले असं म्हणायचं. आणि एवढं सुद्धा जमत नसेल ना तर माफ करा असं म्हणा. माफ करा. करेक्ट. मानेची मुवमेंट करेक्ट. उच्चाराचा थोडा प्रॉब्लेम आहे. पण ठो हे बघ, ओठाना ओठला. दरवाजा कशाला लावतेस? मग वाटतं का मग कसे लावायचे? अगं ओठाना ओठ लाव म्हणजे स्वतःच्या ओठाना ओठ लाव. मग त्यात का मजा? अरे आपण मजेसाठी येतो का ऑफिसात? सॉरी सर, मी चुकली. शांत शांत. मी काल तुला एक फाईल शोधायला सांगितली, शोधलीस का? सर, शोधली, नाही भेटली. फाईल भेटलेली नाही. नाही सर. मग बाहेर रस्त्यावर जायचं आणि हाका मारायचा, ए फाईल, ए फाईल. सर, तुम्ही पण जोक करता. फाईल काय फाईल अशी भेटायला? हे कळतंय ना? अहो मग ओळख का नाही? माणसं भेटतात, वस्तू मिळतात. फाईल मिळाली नाही असं म्हणायचं. आतल्या कपाटात शोधली? शोधणार होते, हा. पण चावी नाही ना माझ्याकडं. कोणाकडे? माझ्याकडं. आता ही माया कोण? अहो, मायाकडं. अरे मग झ घाल ना. सॉरी सर, मी माझ्याकडे असं म्हणायचं. सर, मी चुकली. आणि काय नव्हती तुझ्याकडे? चावी. चावी नाही ग, चावी म्हण. चावी. चावी. माझ्या बोटांकडे लक्ष दे. सर, नुसतंच बघायचं. अगं मी तुला उच्चारशास्त्र शिकवतोय ग, शरीरशास्त्र शिकवत नाही. हे बघ,
हे आपले दात आहेत ना त्याच्या मागे जीभ बघ मागे बघ मागे कुठं बघतेस हे दात आहेत ना त्याच्या मागे जीभ असते जीभ हाय हाय हा, मला आहे, तुला आहे ना हा. तर ती अशी दाताला लावायची आणि म्हणायचं चावी चाबी चाबी अरे काय चाललंय हे? सर माझा प्रॉब्लेम आहे एकदा मी बोलायला लागली ना तू उचलली जीभ लावली टाळला असं होतं तुझी जीभ टाळूला लागते अगं सरळायस का तू टाळूला कशी लागेल जीभ अगं टाळ्याला लागते जीभ हे टाळायला हवं तुला हे काय करतेस टाळ्याला जीभ लावतीये पण टाळ्या मी वाजत नाही आणि जीभ बी लावते अगं टाळ्या कसल्या वाजवतेस सॉरी सर मी चुकली मला सांग टाळा कुठं असतो दरवाजाला दरवाजा सकट टाळा फेकून मारे टाळा म्हणजे हे बघ हे हा हा सर मराठी बोला मराठी अरे नाही बोलायचं मला मराठी तुला मराठी शिकून शिकून माझा कसा कोरडा पडला तुमच्यासाठी चाय आणू अरे नको मला चाय आवडत नाही मला चाय सर मी चुकली मी काल तुला एका थोर साहित्यिकाचं पुस्तक शोधायला सांगितलं शोधलं शोधलं ना कोणाचं आचारी अतरे कोणाचं आचारी अतरे आचारी आचारी होते का ते झाल्यानं भजा करायची का रस्त्यावर आचार्य असं म्हणायचं आचार्याचा अर्थ माहिती मुख्याध्यापक ते प्राचार्य आचार्य वेगळे प्राचार्य वेगळे आचार्य म्हणजे गुरुवर्य कुठून वर या त्या खालून वर या. सर तुम्ही जोक मारता अरे जो आले मी ऑफिसात सर मी चुकली अरे तू नाही चुकली मी चुकली मी चुकला मी चुकला सर तुम्हाला मी चुकलो असं म्हणायचंय का हो जोरदार टाळ्या वाजवल्या जातात बरं का. आता नवीन पुढचं गाणं सादर करण्याकरता येत आहे भक्ती ठकार ती सादर करणार आहे गाणं तुझं मागतो मी आता. मागतो
खूप छान भक्ती. पुढचं गाणं सादर करता येत आहेत आपल्या दुसऱ्या सीमेकडचे विंडसरहून आलेले विवेक कुलकर्णी. ते सादर करणार आहेत देहाची तिजोरी. जगदीश खेबुडकर लिखित सुधीर फडक्यांचं संगीत असलेलं हे सुंदर गाणं. डिट्रॉइटची गौरी ओक घेऊन येते एक बंदिश अनुसूयेच्या थामी आले. ही दत्तगुरूंवरती आधारित बंदिश आहे. तर श्रोते हो, ऐका.
स्वामी गुलाला उधळा उधळा सुमणे गुलाला उधळा उधळा सुमणे जय जयकारे उमा फुगणे जय जयकारे उमा फुगणे पूर्ण ब्रह्म हे आले भूवर पूर्ण ब्रह्म हे आले भूवर धर्मरक्षणाकामी आले धर्मरक्षणाकामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी फुला फुलानो सुगंध उधळा मपदनी सनी दप ममरे सनी सा फुला फुलानो सुगंध उधळा विमल जलानो सहर्ष उसळा पवन लहरीनो मंगल वार्ता पवन लहरीनो पवन लहरीनो पवन लहरीनो पवन लहरीनो मंगल वार्ता कर्मक्रामो क्रामी वार्ता कर्मक्रामो क्रामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी हाच सद्गुरु त्रैलोक्याचा हाच सद्गुरु त्रैलोक्याचा उद्धारक हा चराचराचा उद्धारक हा चराचराचा हा योग्याचा श्री योगेश्वर हा योग्याचा श्री योगेश्वर प्रभु हा त्रिभुवन कामी आले प्रभु हा त्रिभुवन कामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे 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 स्वामी खूप छान गवळी. पुढील गाणं घेऊन येत आहे परत सीमेच्या त्या पलीकडून विंडसरच्या स्वाती कुलकर्णी. कामापुरता मामा या चित्रपटातील जीवनात ही घडी अशीच राहू दे हे यशवंत देवांचं अतिसुंदर गाणं. जीवनात
स्वाती. मंडळी, आतापर्यंत होऊन गेलेल्या गायकांकरता परत एकदा जोरदार टाळ्या होईल. कोर्टाची पायरी कधी चढू नये हो. आणि चुकून चढावीच लागली तर वकिलांपासून 4 हात दूर राहावं. तर पुढील नाट्यछटेमध्ये तुम्हाला दिसेल की एक माणूस म्हणतो, कोणी मला वकील देतं का हो वकील. सादर करते अभिजित पराडकर आणि सुशांत खोपकर. जान जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन, मैं यहाँ से वहाँ, मुझको आवाज दो, छुप गए हो सनम, तुम कहाँ, मैं यहाँ, तुम कहाँ, मैं यहाँ. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, तुम्ही इकडे तिकडे बघताय, तुम्हाला वकील हवाय का? हो हो, तुमच्या ओळखीचा आहे का कोणी वकील? अहो, असं काय करता का? कोट पांढरी पॅन्ट तुमच्या समोर वकीलच उभा आहे. नाही ते बरोबर आहे, पण मला ना हुशार वकील हवाय. अहो, इथं सगळ्यात हुशार वकील मीच आहे. तुम्ही प्रॉब्लेम बोला, खून मारामारी रेप वाटलं ते बोला, स्टॅम्प रजिस्ट्रेशन जामीन पाहिजे जामीन बोला. अहो, तुम्हाला पत्र लिहून असेल ना तर पत्र सुद्धा लिहून देतो मी. अहो, पत्र लिहून घ्यायचं असेल तर मी पोस्टात जाईन ना. आणि तुम्ही वकील असून पत्र लिहिता? हो ना. अरे रे, पोटासाठी काय काय करायला लागतं माणसं. बघा ना. काय पोट? अहो, बोला ना. हेअरपिन, स्टेपलर, पेन, पेन्सिल, वह्या, पाकिट, गुटखा, माची सगळं लिहितो मी. अहो, झालंच तर पेपर्स आणि न्यूजपेपर्स लिहितो. अहो, एवढं कशाला? तुम्ही बुधवारी आणि शुक्रवारी आलात ना तर बॉईल अंडीच ना ठेवतो मी. अहो, तुम्ही वकील आहात तर चालतं फिरतं सुपर मार्केट. अहो, वकिलीपेक्षा हाच धंदा जास्ती चालतो माझा. 1.50 का 150 का 150 का 100. बोला, पटकन तुम्हाला पान लावून देऊ. तुमची पायपट्टी आहे? उगाच शान पट्टी करू नका. ही वाईट पट्टी दिसते. हो. घरातून येताना मी त्याला चुना लावून देतो. म्हणजे काय, पटकन पान लावून देतो ना. तुम्ही पान खात नाही हो. हो, मग सिगरेट घ्या. कुठे? ठीक आहे. अहो, वाटते तो ब्रँड मला. ब्रँडला लावलेला आहे 10,000. 1.50 का 150 का 150 का 150. हा. तुम्ही मगाचपासून 50 का 50 का म्हणताय, हे नेमकं काय? कोर्ट आहे, कोर्ट आहे. कोर्टाच्या बाजूला ते मंगला थिएटर आहे ना, हो तिकडं दबंग पिक्चर लागलाय. हो. तुफान चाललाय. तिकडं मीच ब्लॅक करतो. अहो, त्याचं काय आहे, लोक हल्ली कोर्टात फार कंटाळतात. तासन तास बसतात. मग जज जेवायला गेल्यावर करणार काय? मग माझ्याकडे येतात, पटकन तिकीट घेतात आणि चटकन पिक्चर बघून देतात. 1.50 का 150 का 150. पण त्यांना कसं कळतं तुमच्याकडे बँक तिकीट मिळतात ना? अहो, आमचे रेग्युलर कस्टमर आहे. काय बाबू, तिकीट पाहिजे? हा, दुसऱ्यांदा बघतोस पिक्चर, आवडला दिसतोय. एन्जॉय एन्जॉय. काय तिकीट तिकीट. अहो, त्याचं काय आहे? कोर्टात एकदा केस फाईल झाली ना की वर्षानुवर्षाचा निकाल लागत नाही. बरोबर. आता आमचा हा बाबू, अहो, आमचा जुना कस्टमर आहे. नमस्कार. ह्याच्या वडिलांची केस माझ्या वडिलांच्याकडे होती. तेव्हा माझे वडील ह्याच्या वडिलांना ब्लॅक तिकीट विकायचे. केसचा निकाल लागला नाही, पण ह्या दोघांचा लागला. त्यानंतर मी याला तिकीट विकायला गेलो. आता कोर्टाच्या केसचा निकाल बरीच वर्ष लागणार नाही मला माहिती आहे. म्हणून माझ्या मुलाची ह्याच्या मुलाची ओळख करून दिली. म्हणजे काय धंदा असा अडकत चालेल ना. वकील साहेब, तुम्ही खूप हुशार आहात हो. पटते ना माझी हुशारी. अहो, मला केस द्या ना. मागच्या महिन्याचं लाईटचं बिल भरायचं बाकी आहे हो. अहो, पण माझी केस खूप नाजूक आहे हो. अहो, नाजूकच केस घेतो मी. हार्ड केस मुळे घेतच नाही. चला हे एक बरं झालं. काय ना, मला माझ्या बायकोला डिवोर्स द्यायचा. दिवस हो, पण तुमच्याशी कोणी लग्न केलं? तुमचं लग्न झालं असं वाटत नाही हो. अहो, मी मेंटेन केले. काय मेंटेन आहे यार. थँक्यू. मी नाही हो. हा मॅडम, काय हेअरपिन घ्या ना. अहो, पैसे राहू देऊ, कोर्टाच्या वेळेला बघून घेऊ. अहो, तुमची केस एकदम सोपी. माझ्या केस अगदी व्यवस्थित लक्षात आलेली आहे. तर तुमच्या बायकोला तुम्ही हेअरपिन देत नाही म्हणून तिला तुम्हाला डिवोर्स द्यायचा, बरोबर? हेअरपिन कुठे मध्ये खोसताय? आणि माझ्या बायकोला नाही, मला स्वतःला माझ्या बायकोला डिवोर्स द्यायचा. अहो, तिला तुम्हाला डिवोर्स द्यायचं काय आणि तुम्हाला तिला द्यायचं काय? शेवटी डिवोर्स महत्वाचा का नाही? बरोबर. मला सांगा, तुम्हाला का द्यायचं तिला डिवोर्स? कुणाला सांगू नका. कोर्टात जजला सांगायला लागेल ना. असं काय करणार? नाही, त्यांना सांगा, काही प्रॉब्लेम नाही. पण बाहेर उगाच बोंबाबोंब करू नका. अहो, तशी सवयच नाही मला. 1.50 का 150 का 100. काय प्रशांत, आज नवीन लफडं? वहिनीला सांगू का? कोकणातला सीन आहे, एन्जॉय का? काय लफडं. लफडं? कसं लफडं? माझी बायको जाम लफडेबाज आहे हो. हो? तिचे ना बाहेर कुणाशी तरी अनैतिक संबंध आहेत. कोणाशी हो? कोणाशी? कोणाशी? अहो, आमच्या सिगारेटचा बिझनेस दाखवते. हो, काय मजा वाटते तुम्हाला? अहो, असं काय करतात? कोणाचं ना कोणाचं कोणाची तरी अनैतिक संबंध असतील तरच आम्हाला केस मिळणार.
या बा म्हणजे तुम्हाला केस मिळावी म्हणून आम्ही बाहेर अनैतिक संबंध ठेवायचे. अरे काय केस आहे की काय? केस विचारायचे नाही. तुम्हाला हा गंगा 20 रुपये टकले आहे आणि भांग पडतोय. नाही पण या टकलासारखी तुमची केस अगदी स्वच्छ. तुमची केस मला अगदी व्यवस्थित लक्षात आलेली. तर तुमच्या बायकोचे केस करतात हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुमचे बाहेर अनैतिक संबंध निर्माण झालेले आहेत हे तुमच्या बायकोला कळलेलं आहे म्हणून तिला तुम्हाला डिवोर्स द्यायचा आहे. बरोबर? नाही हो, माझ्या बायकोचे केस अजिबात कळत नाही. चांगले लांब सडक केस आहेत तिचे आणि माझ्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत माझे नाही. अहो कळतंय का? मागं 3 साबण घेऊन गेला पैसे का तुमचा बाप देणार हे सीपर्यंत केस करून सांगून ठेवतोय. तुमच्या केसवरचा फेस मी अगदी व्यवस्थित करून टाकले. तुमची केस आरशासारखी स्वच्छ आहे. तर तुमच्या बायकोचे आणि तुमचे अनैतिक संबंध आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुम्हाला अरे कोण आहे रे हा? अहो वकील आहे मी. अहो नवरा बायकोचे संबंध कधी अनैतिक असतात का? असतात काही रेअर केस मध्ये असतात. आता तुमचीच केस नाही का? काय पाहिजे तुम्हाला? डिवोर्स तुम्हाला नाही हो? काय गुटखा 5 रुपये सुटे 10 रुपये 5 रुपये सुटे बोलवून अहो, एक काम करा, तुम्ही 2 गुटखे देऊन टाका, उगाच बडबड नको. अरे गुटखा बोलले मुंबईचे तर पान तोड रंगून टाकीन सांगत होते. हा नाही तुला गंमत होते ना? नाही खा नाही गुटखा खा चलास आता तोंड वर कर. आता तू नाही बोलत नाही तोंड. नाही तुमच्या केसच्या रंग मला अगदी व्यवस्थित समजलेले आहे. तुमची केस अतिशय सिंपल आहे. तर तुमच्या बायकोचे आणि माझे अनैतिक संबंध आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुम्हाला डिवोर्स द्यायचा आहे. बरोबर? अहो नाही हो, तुमचे आणि माझ्या बायकोचे अनैतिक संबंध नाहीये. माझ्या बायकोचे बाहेरच्या कुठे माझ्याचे अनैतिक संबंध आहेत. अहो कळतंय का तुम्हाला? रिलॅक्स तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. हा हे बघ तुम्हाला डिवोर्स द्यायचा आहे की नाही? मला सांगा तुमच्या बायकोचं नाव काय? नशीब एक तरी प्रश्न माझ्या केस संदर्भात विचारला. अहो विचारणार अहो मी प्रोसिजरला जातो प्रत्येक रूल आणि रेग्युलेशन पाळतो. अहो सुपर हिट वकील आहे मी. काय म्हणत होता तुम्ही नाही हो? हा, काय सिगरेट 4.5 रुपये सुटे द्या. आता 50 पैसे सुटे कुठून आणू मी? अरे कुणाला मला काय सुटते? एवढं सोडून काय नाही तुला? तुमच्याकडे 50 पैसे आहेत का? 1 रुपया. हा घे, तोंडावर मारते. तुला उद्या देतो. हा? हा रजवाडी म्हणजे काय मोरी कशाचा ब्रश नाही स्टॉक संपलाय परवा दिवशी आल्यावर देतो. हा तुम्ही काय म्हणता? अहो मोरी कशाचा ब्रश करून काढताय? मी तुम्हाला तुमच्या बायकोचं नाव विचारतोय आणि तुम्ही मोरी कशाचा ब्रश काढताय? तुम्ही सांगतो. संजना आणि संजना. ओके केस एकदम क्लिअर झालेली आहे. एकदम पौर्णिमेच्या चंद्रासारखी केस अगदी स्वच्छ आहे. तर तुमच्या बायकोचे आणि संजनाचे अनैतिक संबंध आहेत कळलेलं आहे. म्हणून तुमच्या बायकोला आणि संजनाला डिवोर्स हवाय. दॅट्स ऑल माय लॉर्ड. केस इज क्लिअर. कोर्ट इज डिसमिस्ड. हो कोर्टाबाहेरच केस निपटवली. 1000 रुपये द्या. 500 रुपये तरी द्या. अहो 200 तरी द्या. अहो 20 रुपये तरी द्या. गुच्छ देऊ का? बिस्किटचा पुडा तरी घ्या. अरे ए 50 का 100 50 का 100 50 का 100 50 का 100. आपला खूप छान विचार. आणि आता पुढं गाणं सादर करण्याकरता येत आहेत आपले डिट्रॉइटचे सगळ्यांचे लाटे काका अशोक देशपांडे आणि ते भारत आंब्यांचं वसंत प्रभूने संगीत दिलेलं गाणं सादर करत आहेत मधुर मागसी माझ्या सख्या.
भारत आंबे यांच्या वृद्धापकाळी त्यांना कविता लिहिणं वगैरे काही सुचत नव्हतं, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना समजावण्याकरता लिहिलेलं हे गाणं आहे. मधुमागशी माझ्या सख्या परी, मधुमागशी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी, मधुमागशी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी, मधुमागशी माझ्या सख्या परी. आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु पाजला तुला भरोणी, आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु पाजला तुला भरोणी, सेवा ही पूर्वीची स्मरोनी, सेवा ही पूर्वीची स्मरोनी, करीन रोष सख्या दया करी, मधुमागशी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी, मधुमागशी माझ्या सख्या परी. नैवेद्याची एकच वाटी, आता दुधाची माझ्या गाठी, नैवेद्याची एकच वाटी, आता दुधाची माझ्या गाठी, देवपूजे स्तव ही कोराटी, देवपूजे स्तव ही कोराटी, वाळकी अंगण कशी तरी, मधुमागशी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी, मधुमागशी माझ्या सख्या परी. तरुण तरुणीची सलग कुजबुज, वृक्षधऱ्यांचे गोड मधुर गुज, तरुण तरुणीची सलग कुजबुज, वृक्षधऱ्यांचे गोड मधुर गुज, संसाराचे मर्म हवे तुझ, संसाराचे मर्म हवे तुझ, मधु पिळण्या परी बळन करी, मधुमागशी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी, मधुमागशी माझ्या सख्या परी. ढळला रे ढळला दिन सखया, ढळला रे ढळला दिन सखया, ढळला रे ढळला दिन सखया, संध्या छाया अभिवती हृदया, ढळला रे ढळला दिन सखया, संध्या छाया अभिवती हृदया, आता मधुचे नाव कासया, आता मधुचे नाव कासया, लागले नेत्र हे पैल रे, मधुमागशी माझ्या सख्या
सगळ्यांनाच नेहमी प्रोत्साहन देत असतो. तर पुढील गाणं घेऊन येत आहे सिन्सिनाटीहून सीमा इनामदार. गाणं आहे केसरीच्या बनी. सुमन कल्याणपूर यांचं सुंदर गाणं. नाचला गौर केतकीच्या बनी तिथे नाचला गौर गहिवरला मेघनभी सोडला गधीर केतकीच्या बनी तिथे नाचला गौर अंतरात रंगले पापणीत साचले अंतरात रंगले प्रेमगीत माझिया मना मनात धुंदले ओठावरी भिजला ग आसावला सूर गहिवरला मेघनभी सोडला गधीर केतकीच्या बनी तिथे नाचला गमोर अंतरंगी डोलले धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले झाडावरी दिसला ग भारला चकोर गहिवरला मेघनभी सोडला गधीर केतकीच्या बनी तिथे नाचला गमोर. पुढील गाणं सादर करण्याकरता येत आहे डिट्रॉइटच्या गायत्री येवले. गाणं आहे फुलं वेटले मन माझे. श्रीधर फडक्यांच्या ऋतू हिरवा या अल्बम मध्ये हे खूप छान गाणं. फुले ही क्षण माझे फुलली रे फुले ही क्षण माझे फुलली रे मेहंदीने हो शकुनाच्या
फुलली रे झुळूक वाऱ्याची आली रे नेऊन कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन बाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे नेऊन कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन बाळले मन खुळे ह्या वेळाचे नाच रे भाव विनोरे मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने खुलली रे क्षण माझे फुलली रे फुलली रे क्षण माझे फुलली रे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम राणी तुझे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मन मोराचे जादू भरी हे पिसारी मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने फुलली रे क्षण माझे फुलली रे रीत ही प्रीत ही उमजेना जडला समजेना रीत ही प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेहंदीने शकुनाच्या क्षण माझे फुलली रे फुलली रे क्षण माझे फुलली रे मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदीने सजली रे क्षण माझे सजली रे हसली रे क्षण माझे हसली रे भुलली रे क्षण माझे भुलली रे धन्यवाद. खूप छान गायत्री. एक थोडीशी अनाउन्समेंट मंडळाच्या व्हॉलंटियर्स करता ज्यांनी आपल्या कमिटी मेंबर्स करता सगळ्यांकरता की जे मोकळे असतील त्यांनी आधी फूड कमिटीला हेल्प करण्याकरता ताबडतोब जावं. पुढील गाणं घेऊन येतोय अर्जुन पराडकर छोटा आणि विशेष म्हणजे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून देखील आज तो गाणं म्हणतोय तर त्याच्याकरता आधी त्याच्या नुसत्या एवढ्या गाण्याकरता प्रचंड टाळ्या. देहाची तिजोरी
आता इतक्या छान गाण्यानंतर आपण एक छोटासा मध्यांतर घेऊया, एक 15-20 मिनिटाचं मध्यांतर.